स्वागत. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण हलक्या फुलक्या बातम्या ज्या आहेत त्या प्रेक्षकांना दाखवलेल्या आहेत, परंतु एक गंभीर बातमी आहे कारण महाराष्ट्र सध्या चिंतेत आहे. स्नेहल, आणि महाराष्ट्रच काय संपूर्ण देशाला चिंतेत टाकणारी ही बातमी आहे. कारण अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि 6वा दिवस आहे हो, श्वेता. आणि तीच 6 खरं तर चिंतेची बाब आहे की 6 दिवस, आज 6वा दिवस त्यांचं उपोषण सुरू आहे. अनेक मंत्री, खरं तर कसं आहे, आता महाराष्ट्र ज्यांच्या एका आवाजावर बंद होतो किंवा सुरू होतो असं म्हटलं जातं, त्या राज ठाकरे जे ते देखील अण्णांना समर्थन देत आहेत आणि ते आता अण्णांची मनधरणी करण्यासाठी थेट राळेगण सिद्धीला जात आहेत. फक्त राज ठाकरेच नव्हे तर काल सुद्धा अनेक मंत्री गेले होते भाजपचे, किंवा मग विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा गेले होते. मात्र एक महत्वाची बातमी की आज राज ठाकरे राळेगण सिद्धीमध्ये जाणार आणि त्यांची मनधरणी करणार. आणि राज ठाकरे खरं तर अण्णांची मनधरणी करणार आहेत की हे उपोषण सोडा, कारण ही आत्महत्या ठरेल असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. आणि म्हणूनच हो, कारण दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडे बिघाडच होतोय आणि त्यामुळेच आता राज ठाकरे जात आहेत. आपण आता कुणाल जायकर जो आहे त्याच्याकडून, आपला प्रतिनिधी, त्याच्याकडूनच संपूर्ण माहिती घेऊया. कुणाल, आपण बघतोय आज अण्णांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि राज देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार असल्याचं कळत आहे. कसं वातावरण आहे? राळेगण सिद्धी मधले जे गावकरी आहेत ते काय म्हणतायत? स्नेहल, नक्कीच आपण बघितलं की गेल्या 6 दिवसापासून अण्णा जे आहेत ते राळेगण सिद्धीच्या यादवबाबाच्या मंदिरात जे आहे ते उपोषणाला बसलेलं आहे. आणि 6 दिवसानंतर आता सरकारला जाग आलेली आहे. काल स्वतः गिरीश महाजन जे आहेत ते 5व्या दिवशी राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर आता काल उद्धव ठाकरेंनी देखील सरकारला पत्र पाठवलं होतं. आणि आता चक्क स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थोड्याच वेळामध्ये राळेगण सिद्धीमध्ये येत आहे. आज गावकऱ्यांनी राळेगण सिद्धी जे आहे ते पूर्ण बंद ठेवलेलं आहे, कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. तसेच पारनेर तालुका देखील कडकडीत बंद पाळून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. महामोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तोपर्यंत राज ठाकरे जे आहेत ते 10:30 सव्वा 10 वाजेपर्यंत राळेगण सिद्धीमध्ये दाखल होतील, अण्णांची चर्चा करतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील. आता राज ठाकरे काय भूमिका घेतात यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण संपूर्ण देशाची चिंता वाढवण्याची ही घटना आहे. कारण अण्णा जे आहे ते गेल्या 6 दिवसापासून उपोषणावर बसले, एकही अन्नाचा कण अण्णांनी खाल्लेला नाहीये. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीत मोठा बिघाड होतोय. आणि काल डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की आई आत्महत्या करू शकते अण्णांचं उपोषण. आणि अगदी कुणाल, विरोधकांनी देखील स्टँड घेतलं होतं की ही राजकीय हत्या ठरू शकते. त्यामुळं आता आज सगळ्या घडामोडी बघायला मिळणार आहे, कारण आता बडे बडे नेते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षाचे ते देखील आज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अगदी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण बघतोय खरं तर श्वेता, राज ठाकरेंना यश येतं का बघायचंय. राज ठाकरे खरं तर काय करतायत, म्हणजे ते सरकारकडून मध्यस्थी म्हणून जात आहेत की ते अण्णांची मनधरणी करतायत की अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत? त्यांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेलाच आहे, फक्त त्यांना अण्णांची मनधरणी करायची की तुम्ही हे उपोषण मागे घ्या म्हणून. आणि म्हणूनच आता ही भेट होते, ही भेट खरं तर खूप महत्वपूर्ण ठरेल असं सध्या तरी वाटतंय.